हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंकी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आपलं हे जे आहे सेकंड लेक्चर, ह्या सेकंड लेक्चरबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आता बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 2 मध्ये ज्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी येणार आहेत तर त्या फिजिकल क्वांटिटीची आपण डायमेन्शन फाइंड करणार आहेत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जस्ट पार्ट 1 मधले ज्या फिजिकल क्वांटिटी येतात, पार्ट 1 म्हणजे कोणता, मेकॅनिकलचा भाग, तर वर्क, एनर्जी, त्यानंतर परत मोमेंट ऑफ इनर्शिया, हे जे आहेत रेडियस ऑफ गायरेशन, आपण अशा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन बघितले. आता आपण थोडंसं इकडले जे आहेत म्हणजे करंट, इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड, जे की चार्जशी रिलेटेड असतात, चार्जचे डायमेन्शन, करंटचे डायमेन्शन, परत त्यानंतर रेजिस्टन्सचे, त्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे, इलेक्ट्रिक फील्डचे, असे वेगवेगळे डायमेन्शन बघू. आणि मग आपण स्टेप बाय स्टेप थोडेसे जे डायमेन्शन आहेत त्यांची लेवल थोडंसं वाढवत जाऊ आणि याला आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता कालचं लेक्चर मी परत एकदा रिवाईज करतो. आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या होत्या, त्यांचे सिम्बॉल वेगवेगळे असे होते आपल्याकडे. पहिला जो सिम्बॉल होता लेंथ साठी आपण एल सिम्बॉल यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे होता माससाठी आपण कॅपिटल एम असा सिम्बॉल यूज करत होतो. त्यानंतर टाईमसाठी कॅपिटल टी असं यूज करत होतो. त्यानंतर नेक्स्ट टेम्परेचरसाठी आपण के यूज करत होतो. हे झालं आपलं टेम्परेचर. त्यानंतर नेक्स्ट ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याला आपण सी डी, आणि त्याच्या अगोदर आपण करंटसाठी ए किंवा आय, जास्त करून आय यूज करतो. पण कुठं कुठं तुम्हाला एवाला जो सिम्बॉल आहे हा पण तुम्हाला यूज केलेला दिसेल. त्यामुळे कधी तुम्ही ए किंवा आय दोन्हीही यूज करू शकतात. आणि मग हे झालं आपल्यासाठी इलेक्ट्रिक करंट. आणि लास्ट इंटेन्सिटी, त्याला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो, ज्याचं की सिम्बॉल सी आहे. आणि याचं जे इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी जे आहे, तर याचा जो सिम्बॉल आहे आपल्यासाठी हा सी आपल्यासाठी सिम्बॉल असणार आहे. त्या ह्या झाल्या 6. टोटल आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. आणि जे आहे शेवटचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, तर त्याचा जो सिम्बॉल आहे आपण MOL यूज करतो डायमेन्शनसाठी. हे झालं आपलं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. हे 7 फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला आपण डायमेन्शन फाइंड करण्यासाठी यूज करतो. मग आता बघा, ह्या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, ह्या 7 फंडामेंटल का नाव दिलेलं असतं? फंडामेंटलचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर जसे A to Z मध्ये 26 लेटर असतात आणि ह्याच लेटरचा उपयोग करून इंग्लिशमध्ये वेगवेगळे वर्ड जे आहेत ते तयार होतात. ठीक आहे. जसं की जर तुम्ही मास बघितला असेल तर हा मास शब्द तयार करत असताना एम या सिम्बॉल लेटरची गरज आहे, ए या लेटरची गरज आहे आणि एस या लेटरची गरज आहे. मग इथं फंडामेंटल कोण झालं? हे लेटर्स झाले. हे एम, हे ए, हे एस आणि हे एस, म्हणजे हे झाले आपल्यासाठी फंडामेंटल लेटर्स. आणि याचा उपयोग करून आपल्याला ह्या क्वांटिटी तयार होतात. म्हणजे ह्या ज्या क्वांटिटी आहेत ह्या आपल्यासाठी आहेत फंडामेंटल क्वांटिटी. ह्या ज्या आहेत आपल्यासाठी फंडामेंटल क्वांटिटी आहेत. आणि फंडामेंटल क्वांटिटी आपण कोणाला म्हणत असतो? ज्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची गरज पडत नाही, अशा फिजिकल क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणत असतो. आपल्याकडे परत आलं म्हणजे एक दुसरा प्रकार आहे, त्याला आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी असं म्हणत असतो. मग आता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी काय असतात? हे यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? हा आपल्याला यांच्यामधला सिंपल डिफरन्स आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? ज्यांचं मेजरमेंट करण्यासाठी अदर फिजिकल क्वांटिटीची पण गरज असते. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीची गरज असते, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी लागतात. इथं फक्त सिंगल लेंथ मेजर करायची, याला तुम्हाला म्हणजे दुसऱ्या कोणीही फिजिकल क्वांटिटीची गरज नाही पडणार. त्यानंतर तुम्हाला मास मेजर करायचे, दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची तुम्हाला गरज पडणार नाही. पण ज्या फिजिकल क्वांटिटीला 2 किंवा 2 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीची गरज असते मेजर करण्यासाठी, तर त्या फिजिकल क्वांटिटीला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणत असतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वाल्या. मग याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं मी तुम्हाला, तर आपण वेगवेगळे डायमेन्शन बघितले. आपल्याकडे व्हेलोसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग बघा, आता आपल्याला जर व्हेलोसिटी मेजर करायची असेल तर कोणत्या 2 क्वांटिटी लागतात आपल्याला? डिस्प्लेसमेंट एक, जी की आपण एस ने डिनोट करतो, आणि दुसरं काय माहीत पाहिजे आपल्याला? टाइम एक माहीत पाहिजे. मग ह्या जर 2 फिजिकल क्वांटिटी तुम्हाला माहीत असतील तरच तुम्हाला व्हेलोसिटी माहीत होतं. एक नुसतं तुम्हाला एस म्हणजे डिस्प्लेसमेंट माहीत असणं चालत नाही, आणि नुसता टाईमही माहीत असून तुम्हाला
चालत नाही. त्यामुळे याला आपण फंडामेंटल क्वांटिटी असं डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. आणि फंडामेंटल म्हणजे काय, इंडिपेंडेंट असतात त्यांच्या मेजरमेंटसाठी, आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणजे ह्या त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असतात. तर एकदम सिंपल यांच्यामधला जो डिफरन्स आहे तर हा यांच्यामध्ये डिफरन्स आहे. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, ज्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या कोण्याही फिजिकल क्वांटिटीची गरज पडत नाही त्या फिजिकल क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटी म्हणायचं. आपल्या फिजिक्समध्ये अशा टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. हे त्यांचे सिम्बॉल आहेत, हे डायमेन्शनसाठी यूज केलेले सिम्बॉल आहेत. युनिटसाठी वेगवेगळे आहेत, जसं की याचं युनिटसाठी मीटरसाठी स्मॉल एम यूज करतात, माससाठी केजी यूज करतात, टाइमसाठी स्मॉल एस यूज करतात, त्यानंतर टेम्परेचरसाठी के यूज करतात, परत करंटसाठी एम्पियर ए यूज करतात. त्यानंतर जर ल्युमिनस इंटेन्सिटी बघितलं तर हिचा युनिटमध्ये सिम्बॉल आहे CD. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर बघितलं तर त्याचा हा इकडला म्हणजे डायमेन्शनचा सिम्बॉल आणि युनिटचा सिम्बॉल एकच आहेत. तर हे इकडले जे आहेत फंडा म्हणजे हे जे दिसते सिम्बॉल हे झाले डायमेन्शनसाठी, आणि हे इकडले जे सिम्बॉल आहे ते तुम्हाला दिसते ते युनिटसाठी, म्हणजे लेन्ससाठी मीटर, माससाठी केजी, टाइमसाठी सेकंद, टेम्परेचरसाठी केल्विन, त्याच्यानंतर फिक्स करंटसाठी एम्पियरसाठी एच यूज करतात. त्या डायमेन्शनमध्ये तुम्ही दोन्हीपैकी एक यूज करू शकता. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटीमध्ये तुम्ही CD म्हणजे युनिटमध्ये यूज करतात, इकडे फक्त C यूज करतात. इकडे अमाऊंट ऑफ सबस्टन्समध्ये मोल आणि इकडल्या पण साईडला काय करतात, मोल यूज करतात. आणि हे एक एक्झाम्पल झालं डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचा. दुसरं हे बी असू शकतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे फोर्स मेजर करायचा असेल तर परत तुम्हाला ॲक्सेलरेशन माहीत पाहिजे आणि मास माहीत पाहिजे. आणि ॲक्सेलरेशन कशावर डिपेंड असतं, ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे म्हणजे बघा, हे 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. एक कोणची, मास. ॲक्सेलरेशन तर फंडामेंटल क्वांटिटी नाहीच आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन व्हेलोसिटी अपॉन टाइम. मग बघा तुम्हाला टाइम पण माहीत पाहिजे, चेंज इन व्हेलोसिटी पण माहीत पाहिजे. पण परत चेंज इन व्हेलोसिटी फंडामेंटल क्वांटिटी का नाही, मग परत व्हेलोसिटीचा हा जो फॉर्म्युला आपल्याकडे हा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत, त्यावेळेस तुम्ही हे जे आहे तर डिराइव्ह फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करू शकता. तर एकदम सिंपल, हे झालं आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटी आणि हे झालं आपल्याकडे डिराइव्ड क्वांटिटी. तर काल आपण याच्यावर वेगवेगळे जे डायमेन्शन आहेत ते डायमेन्शन फाइंड केलेत आणि त्याचे वेगवेगळे उदाहरण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, ते एकदम बेसिक याचं एक्झाम्पल होतं. आता नेक्स्ट बघा, यामध्ये सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे, तर ते उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपण डिस्कस करू. म्हणजे सप्लिमेंटरी क्वांटिटी कशाला म्हणतात त्याबद्दलचं आपण डिस्कशन करू. नेक्स्ट आता बघा, आपण सप्लिमेंटरी क्वांटिटी बघू. आणि सप्लिमेंटरीमध्ये 2च क्वांटिटी येतात, एक प्लेन अँगल आणि एक सॉलिड अँगल. सो आपण ह्या सप्लिमेंटरी क्वांटिटी बघू. सप्लिमेंटरी क्वांटिटी याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक येतो प्लेन अँगल, एक येतो सॉलिड अँगल. हा झाला आपल्याकडे प्लेन अँगल, ही एक क्वांटिटी झाली. त्यानंतर नेक्स्ट सॉलिड अँगल, ही दुसरी क्वांटिटी झाली सॉलिड अँगल. याचं SI युनिट असतं रॅडियन, याचं SI युनिट असतं स्टे रॅडियन. याचा जो सिम्बॉल आहे ह्या पद्धतीने SR डिनोट करतात आणि याचा जो सिम्बॉल आहे RAD रॅड म्हणजे रॅडियनना असा आपण यूज करतो. ठीक आहे, तर मग सप्लिमेंटरी ज्या क्वांटिटी आहे त्याचे 2 प्रकार आहेत, एक कोणचा प्लेन अँगल, दुसरा जो आहे आपल्याकडे सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचे SI युनिट रॅडियन आणि याचं जे युनिट आहे प्लेन अँगलचे युनिट रॅडियन आणि जो सॉलिड अँगल आहे याचं जे युनिट आहे आपल्याकडे स्टे रॅडियन. अशी याचे 2 म्हणजे अलग अलग युनिट आहेत, 2 फिजिकल क्वांटिटी. आता यांच्यामध्ये डिफरन्स काय असतो बघा. ठीक आहे, प्लेन अँगल जर सांगायचा झाला तर हा फक्त प्लेनमध्ये असतो आणि आपण याला असंही म्हणजे प्लेन अँगलचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर याला आपण सिंपल असंही ड्रॉ करू शकतो फक्त प्लेनमध्ये. आता बघा, हे जो तुम्हाला बोर्ड दिसतोय हा बोर्ड म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचा प्लेन आहे. ठीक आहे, आणि मग हा अँगल थीटा आहे. हा जर अँगल थीटा मला फाइंड करायचा असेल तर हे सर्कलचा एक भाग आहे, असा समजा एक छोटासा एक भाग आहे सर्कलचा, आणि त्याच्यामध्ये छोटासा हा जो अँगल थीटा आहे हा अँगल थीटा जर काढायचा असासाठी तर याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. आणि ही रेडियस R, ही पण रेडियस R आपल्याकडे आहे. आणि हे इथून इथपर्यंत जे आहे तर याला लेंथ ऑफ अर्क, ज्याला की आपण समजा L न स्मॉल L न कशाने डिनोट करू शकतो.
त्याला मी असं म्हणन लेंथ ऑफ अर्क, याला नाव देतो इथं. आणि मग अँगल जर फाईंड करायचा असेल तर तुम्हाला याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? सिंपल, प्लेन अँगल थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ अर्क डिवायडेड बाय, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डिवायडेड बाय काय? रेडियस. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे कशाचा? प्लेन अँगलचा. लेंथ ऑफ अर्क डिवायडेड बाय रेडियस. मग लेंथ ऑफ अर्क कशामध्ये मेजर करतात? याचा युनिट हेच मीटर, आणि रेडियस इकडले युनिट काय आहे? रेडियस कशामध्ये मेजर करतात? मीटरमध्ये. म्हणून ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन असतं, तर आपण डायमेन्शनमध्ये शिकलो की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन, हे जे 3 फंक्शन असतात डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता याचं इथं प्रूफ बघा. थिटा जो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग आता बघा, लेंथ ऑफ अर्क मीटरमध्ये मेजर करतो, रेडियस मीटरमध्ये यूज करतो. सो लेंथ अपॉन लेंथ म्हणजे लेंथ ऑफ अर्क एक प्रकारची लेंथ झाली, त्यानंतर रेडियस ही पण एक लेंथ झाली, आणि दोन लेंथचं जर समजा सेम क्वांटिटी असतील त्यांचा जर भागाकार केला तर येणारी क्वांटिटी जी असते ती डायमेन्शनलेस क्वांटिटी असते. सो मग हे जे आहे तर आपल्याला थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ अर्क डिवायडेड बाय रेडियस, ते आपल्याला प्लेन अँगलची जी आहे तर ती व्हॅल्यू देते. आणि प्लेन अँगल म्हणजे काय? हा जो तुम्हाला बोर्ड दिसतोय हा झाला आपला प्लेन अँगल. मग आता बघा, एका सर्कलमध्ये जो अँगल असतो तो हा 2π कशामुळे असतो हे आपल्याला समजून घ्यायचंय. मग आता बघा त्याचं प्रूफ म्हणजे आपण जे म्हणत असतो एक रोटेशन झालं तर त्यावेळेस अँगल थिटा इज इक्वल टू 2π असतो, पण का असतो हे आपल्याला माहित पाहिजे. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ द अर्क. मी आता माझ्याकडे सिंपल जे सर्कल आहे ते सर्कल काढतो. ठीक आहे, हे फॉर्म्युला मोडतो, इथलं हे सगळं याला व्यवस्थित मोडून टाकतो. आता प्लेन अँगल बद्दलच बघतोय आपण, आणि आपलं काय चालू आहे मेन पॉईंट. प्लेन अँगलमध्ये ज्यावेळेस कंप्लीट एक सर्कल होतं तर त्या एका सर्कलमध्ये किती अँगल होतं हे आपल्याला फाईंड करायचं. समजा हे असं मी एक सर्कल ड्रॉ केलं, याची रेडियस r हे असं म्हणतो. ठीक आहे, मग आपल्याला सगळ्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे. एक कंप्लीट समजा जर इथं ए पॉईंटला एक व्यक्ती असेल, हा फिरून जर पॉईंट ए ला आला तर यानं किती डिस्टन्स कव्हर केलंय हे आपण कसं काढतो? पेरिमीटर ऑफ द सर्कल किती असतो? 2πr. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. हे 2πr हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आणि मग जस्ट मी आता तुम्हाला थिटाचा फॉर्म्युला शिकितलाय, म्हणजे प्लेन अँगलचा लेंथ ऑफ अर्क डिवायडेड बाय, किंवा अर्क लेंथ दोन्हीपैकी एक डिवायडेड बाय रेडियस, हे अशा पद्धतीनं. सो बघा, थिटा इज इक्वल टू कम्प्लीट रोटेशन मध्ये लेंथ आर्क किती असते आपल्याकडं? ही एवढी, पेरिमीटर ऑफ द सर्कल. म्हणून इथं काय लिहिणार मी? 2πr डिवायडेड बाय जो सर्कल आहे त्याची रेडियस घ्यायची r. म्हणजे बघा इथं लेंथ ऑफ अर्क काय आली कम्प्लीट एका सर्कलसाठी? पेरिमीटर ऑफ द सर्कल. आणि नंबर 2 याची रेडियस काय आहे? r. तर हे सिद्धला r कॅन्सल. म्हणून एका रोटेशन मध्ये जो अँगल होत असतो हा 2π होत असतो. सो ही झाली आपल्याकडे सिंपल प्लेन अँगलचा फॉर्म्युला. आता सॉलिड अँगल काय असतो हे आपल्याला बघायचंय. आता सॉलिड अँगलसाठी सेम असंच एक्झाम्पल. आता सॉलिड अँगलचं बघू आपण. आता सॉलिड अँगलचा जो फॉर्म्युला असतो तर त्याला आपण असं जे सिम्बॉल आहे त्याने डिनोट करतो d रो, आणि इथं जो काय सरफेस एरिया असेल तो सरफेस एरिया घेतात डिवायडेड बाय इथं r² असतो रेडियसचा स्क्वेअर. मग जे काय फॉर्म्युला तयार होईल त्या पद्धतीनं. मग आता सॉलिड अँगल काय असतो? तुम्ही कधी कधी कोन बघितला असेल, ज्यामध्ये आपण आईस्क्रीम आपल्याला आईस्क्रीम भेटते, हा जो कोन असतो त्यामध्ये जर सॉलिड अँगल बघितला तर आपल्याला 3D मध्ये जर बघायचं झालं तर ह्या पद्धतीनं, म्हणजे त्याच्या बॉटमला जो अँगल तयार होत असतो तो अशा पद्धतीनं असतो. म्हणजे ज्या वेळेस एखादा कोन आहे, जसं की आईस्क्रीम भेटते त्या कोनमध्ये, तर ज्या वेळेस त्यामध्ये रिकामा असतो तो ह्या पोर्शन जो आहे इथपर्यंत जर आपण आईस्क्रीम भरली तर ह्या इथपर्यंत जो कोन तयार होत असतो याला सॉलिड कोन असं म्हणत असतात. आणि याचं याचा युनिट काय आहे? स्टेरेडियन. याचं जे युनिट आहे आपल्याकडे SR न डिनोट करतो, स्टेरेडियन याचा युनिट आहे. मग आता बघा याचा फॉर्म्युला काय झाला? हा जर अँगल करायचा असेल सॉलिड अँगल तर हा d रो न डिनोट करतात, इज इक्वल टू हा जो बी सरफेस एरिया आहे. सरफेस एरिया म्हणजे काय? याच्यावर जी काय आईस्क्रीम ठेवलेली आपण ती आईस्क्रीम. मग हा जो सरफेस एरिया असेल हा सरफेस एरिया सर्कल टाईप मध्ये असतो ह्या पद्धतीनं, किंवा असा पूर्ण सरफेस असतो याच्यावर प्लेन. ठीक आहे, हा सरफेस एरिया इथं घ्यायचा डिवायडेड बाय याची जी रेडियस आहे ती रेडियस घ्यायची. रेडियस म्हणजे कोणची? ही इकडली साईड r, ही इकडली साईड r, हे सेंटर.
आणि असाच याचा मोठा म्हणून एक स्पियर तयार होतो या पद्धतीनं. ठीक आहे. सो असे इथं आपण किती म्हणजे भाग तयार करू शकतो. स्पियर म्हणजे आपल्याला जर इमॅजिन केलं तर पूर्ण असं बोलून त्यामधलं एक छोटासा भाग आपण बाहेर काढलेलं सेक्शन, हे झालं आपल्यासाठी सॉलिड स्पियर. मग आता बघा, ज्या वेळेस कंप्लीट आपण एक सॉलिड स्पियर घेतो तर त्यावेळेस आपल्याला अँगल किती तयार होतो हे आपल्याला फाइंड करायचे. मग आता बघा, सेम परत सॉलिड स्पियरमध्ये टोटल सरफेस एरिया जो असतो सॉलिड स्पियरमध्ये हा A इज इक्वल टू मी लिहितो सॉलिड स्पियरचा सरफेस एरिया 4πr². ठीक आहे. आणि आपल्याकडं समजा हा एक सॉलिड स्पियर आहे असं समजू, याची जी रेडियस आहे परत r समजू आणि हा फॉर्म्युला आपण यूज करू. हा जो टोटल अँगल आहे सॉलिड अँगल कंप्लीट एक सॉलिड स्पियरमध्ये तर ते आपल्याला फाइंड करायचं. सो रो इज इक्वल टू इथला सरफेस एरिया ठेवणार मी 4πr² डिवायडेड बाय रेडियस म्हणजे जे असेल ते r². सो इथं r² कॅन्सल होतं आणि परत आपल्याला 4π हा आपल्याला अँगल भेटतो. तर सो रो इज इक्वल टू 4π कुठं सॉलिड स्पियर, सॉरी कशासाठी झाला अँगल, स्पियरसाठी. ह्या पद्धतीनं हे झालं आपला आन्सर कशासाठी, स्पियरसाठी किंवा सॉलिड स्पियरसाठी म्हणू शकतात. हे जे आपल्याला अँगल झाला हा झाला आपला सॉलिड अँगल आणि एक झाला प्लेन अँगल. सॉलिड अँगलचं जे युनिट आहे ते रेडियन आणि प्लेन अँगलचं जे अँगल युनिट आपल्याकडे ते रेडियन. तर अशा पद्धतीनं ह्या तीन ज्या फंडामेंटल ज्या तीन फिजिकल क्वांटिटी आहेत म्हणजे टोटल फिजिक्समधल्या फिजिकल क्वांटिटी 3 डिफरंट टाइप्समध्ये डिवाइडेड. पहिला जो आहे तुमच्याकडे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरा जो भाग आहे आपल्याकडे डेरिव्हेड फिजिकल क्वांटिटी आणि तिसरा जो भाग आहे आपल्याकडे तर तो भाग आपल्याकडे सप्लिमेंटरी क्वांटिटीज. आणि या तिन्हीचंही आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. आता लगेच आपण वेगवेगळे जे डायमेन्शन काढायचे राहिलेले आहेत पार्ट 2 मधले चार्ज रिलेटेड तर ते आपण वेगवेगळे डायमेन्शन आपण इथं फाइंड करू. चला तर आपण नेक्स्ट आता जे काय फिजिकल क्वांटिटीत वेगवेगळे त्यांची डायमेन्शन फाइंड करू. सो सगळ्यात बेसिक चार्जचे डायमेन्शन फाइंड करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे करंट जर असेल निस्ता इलेक्ट्रिक करंट तर त्या इलेक्ट्रिक करंटचे जे डायमेन्शन आहेत ते आपल्याला फाइंड करू. सगळ्यात अगोदर मी लिहितो इथे फर्स्ट फिजिकल क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट आणि करंटचे जर डायमेन्शन फाइंड करायचे असेल तर आपल्याला माहिती आहे करंटसाठी आपण काय सिम्बॉल करतो, I हा सिम्बॉल यूज करतो. मग याचे जर डायमेन्शन तुम्हाला बोर्डामध्ये लिहायचे असतील तर L टू द पॉवर 0, M टू द पॉवर 0, T टू द पॉवर 0 आणि I टू द पॉवर 1 लिहायचा. का, कारण की फक्त एकच करंट आहे म्हणजे करंटची व्हॅल्यू I टू द पॉवर स्क्वेअर नाही, क्यूब नाही, म्हणून आपण नुसतं I टू द पॉवर 1 लिहिला. नेक्स्ट एकदम बेसिक, त्यानंतर करंटची डेफिनेशन आपल्याकडे काय, आपल्याला चार्जची डायमेन्शन फाइंड करायचे. सो बघा करंटची डेफिनेशन आपल्याकडे अशी आहे Q डिवायडेड बाय T आणि याच्याहून आपल्याला चार्ज जर फाइंड करायचा असेल चार्जची डायमेन्शन तर हे निघतात आपल्याकडे I इंटू T. बघा करंटची डेफिनेशन काय, इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज द करंट. आणि मग आपल्याला याच्याहून चार्जची डायमेन्शन जे फॉर्म्युला तयार करायला म्हणजे कोण्याही फिजिकल क्वांटिटीचे जर तुम्हाला डायमेन्शन फाइंड करायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे किंवा नंबर 2 तुम्हाला त्याचं युनिट माहीत पाहिजे. युनिटहून बी आपण डायमेन्शन फाइंड करू शकतो आणि फॉर्म्युल्याहून पण आपण डायमेन्शन फाइंड करू शकतो. पण प्रत्येक क्वांटिटीचं आपल्याला युनिट लक्षात राहत नाही पण त्याचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. सो बघा सिंपल, सो चार्जचा जो फॉर्म्युला आपल्याकडे असा झाला Q इज इक्वल टू IT हा आपल्याला फॉर्म्युला झाला. सो मग Qची डायमेन्शन माझ्यासाठी अशी येणार Q इज इक्वल टू हे I टू द पॉवर 1 म्हणून दिले येणार I टू द पॉवर 1 आणि दिले येणार T टू द पॉवर 1. हे झाले डायमेन्शन मला चार्जचे. आता मी हे L टू द पॉवर 0, M टू द पॉवर 0, T टू द पॉवर 0 लिहित नाही, फक्त मी एवढी डायमेन्शन लिहितो. हे झाले आपल्याकडे चार्जचे डायमेन्शन. आता आपण नेक्स्ट आपल्याला फोर्सची डायमेन्शन माहिती येतं. आता त्याच्यावर आपण इलेक्ट्रिक फील्डची डायमेन्शन फाइंड करू शकतो. आता इलेक्ट्रिक फील्ड जर आपण बघितलं तर आपल्याला तिचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू फोर्स पर युनिट चार्ज आपण तिला असं डिफाईन करत असतो इलेक्ट्रिक फील्डला. आणि मग फोर्सची डायमेन्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये फाइंड केलेले आहेत. तुम्ही जर बघितलेलं नसेल व्हिडिओ तर आधी तो बेसिक बघून घ्या आणि मग तुम्हाला हे डायमेन्शन फाइंड करता येतील. सो बघा फोर्सची डायमेन्शन असतात आपल्याकडे L1 M1 T टू द पॉवर -2 डिवायडेड बाय. आता हे डायमेन्शन कसे काढले मी डायरेक्ट, माझ्याकडे फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन. माससाठी M1, डिस्प्लेसमेंटसाठी हे L1 आणि खाली डिवायडेड बाय T² असतो. सो T टू द पॉवरचा म्हणजे खाली आहे वर आल्यानंतर -2 येणार ह्या पद्धतीनं. मग हे जे डायमेन्शन झाले आपल्याला कशाचे डायमेन्शन झाले,
हे झाले फोर्सचे. चार्जचे डायमेन्शन आता जस्ट इथं फाइंड केलेत. सो इथं मी डायमेन्शन लिहिणार I1 T to the power 1. आणि नेक्स्ट बघा, हेच डायमेन्शन तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डचे लिहायचे असतील, ते डायमेन्शन तुम्हाला असे भेटतील. इज इक्वल टू हे L1 जशाला तसं, हे M1 जशाला तसं. इथं प्लस पॉवर आहे, इथं मायनस पॉवर आहे. हे वरी गेलं परत मायनस होणार. सो T to the power -3 येणार. I वरी गेल्यानंतर परत मायनस होणार. सो हे डायमेन्शन झाले आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्डचे डायमेन्शन. ठीक आहे. हे बघा, E इज इक्वल टू L1 M1 T to the power -3 आणि I to the power -1. हे डायमेन्शन झाले आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्डचे. मग आता तसंच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डायमेन्शन फाइंड करू. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा बी आपल्याला 2 फॉर्म्युले आहेत, पण आपण एकच फॉर्म्युला यूज करणार जो आपल्याला इझी जातो. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. हे आपल्याकडे याचं फॉर्म्युला आहे. म्हणजे एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करण्यासाठी किती वर्क डन लागतं त्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणत असतात. म्हणजे सर्किट डायग्राममधून एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करण्यासाठी जेवढं वर्क डन लागतं त्याला आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असं डिफाईन करतो. म्हणजे जे असेल तर मग त्यानंतर आपण याला डिफाईन करू शकतो. तो 1 व्होल्ट कसं डिफाईन करणार, 1 जूल ऑफ वर्क अँड 1 कुलॉम चार्ज पाहिजे, तर त्यावेळेस 1 व्होल्ट एवढं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होतं. म्हणजे 1 कुलॉम चार्जला आपण एखाद्या सर्किट डायग्राममध्ये मूव्ह करतोय, 1 जूल एवढं वर्क डन लागतंय, तर त्यावेळेस 1 व्होल्ट एवढं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होतं असं आपण समजतो. मग आता याची डायमेन्शन फाइंड करू. एकदम बेसिक पासून परत फॉर्म्युला वर्क डनचे डायमेन्शन. मग वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याकडे काल आपण याची डायमेन्शन फाइंड केलेले आहेत, पण तरी पण मी इथे लिहितो. वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याकडे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचे डायमेन्शन आहेत आपल्याकडं हे L1 M1 T to the power -2 आणि ह्या डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन आहेत माझ्याकडे L1. हे अशा पद्धतीनं. मग आता यांना आपण कंबाईन करू आणि मग आपल्याला वर्क डनचे डायमेन्शन जे आहेत ते असे भेटतील. वर्क डन इज इक्वल टू हे L1 आणि हे L1च कंबाईन करायचे इकडलं. हे 1 + 1 किती होणार 2. सो L to the power 2 M1 ॲज इट इज, M to the power -2 ॲज इट इज. हे झाले आपल्याकडे वर्क डनचे डायमेन्शन. मग आता बघा, हे झाले वर्क डनचे डायमेन्शन. परत आपल्याकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. आणि मग आता हे डायमेन्शन इथे ठेवायचे आणि याला सॉल्व्ह करायचं. सो बघा, माझ्याकडे असा फॉर्म्युला तयार होईल. इज इक्वल टू, याला मी असं लिहून टाकतो. सो बघा, हे L2 M1 T to the power -2 ॲज इट इज डिवायडेड बाय. आता नेक्स्ट काय घ्यायचं आपल्याला, हे जे आहेत हे झाले आपल्याकडे वर्क डनचे डायमेन्शन. इलेक्ट्रिक चार्जचे डायमेन्शन आपल्याला घ्यायचे. आता चार्जचे डायमेन्शन काय आहेत ही आपण ऑलरेडी फाइंड केलेले आहेत. म्हणून मी म्हटलं की बेसिक आपण पहिलं कोणाचे डायमेन्शन फाइंड करायचे, करंटचे. करंटच्या नंतर बेस कोण आहे आपला चार्ज. चार्ज नंतर मग हे फॉर्म्युले. फोर्सचे आपण मागच्या लेक्चरमध्ये डायमेन्शन फाइंड केलेले आहेत. मग फोर्सच्या अगोदर बेसिक कोण आहे, फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनच्या अगोदर कोण आहे, व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीच्या अगोदर कोण आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाइम. डिस्प्लेसमेंट एक लेंथ आहे, त्याला आपण L1 सिम्बॉल यूज करतो. मग एखाद्या ठिकाणी समजा जर तुम्हाला डायमेन्शन फाइंड करता येत नाहीत तर तुम्ही काय करायचं, याला एकदम खालच्या लेवलला जायचं, असं बेसपासून स्टार्ट करायचं, तर तुम्हाला हे सगळे डायमेन्शन येते. कुठलंही पहिलं लेक्चर व्यवस्थित बघा, त्यानंतर हे दुसरं लेक्चर बघितलं तर तुम्हाला कोण्याही फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन विचारतील. आणि नीटमध्ये JEE जे प्रश्न विचारलेत त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन कशा टाईपचे असतात हे पण आपण डिस्कशन करणार आहेत. ही जस्ट एक बोर्ड लेवल आहे, ते आपण डिस्कशन करतोय. सो चार्जचे डायमेन्शन इथं लिहून टाकणार मी I1 T to the power 1. सो V इज इक्वल टू, मला अशी डायमेन्शन भेटतील बघा, L2 त्यानंतर M1 जशाला तसं, हे T वरी गेल्यानंतर -1 होणार, -1 -2 -3, त्यानंतर हे I1 वरी गेल्यावर -1. हे झाले माझ्याकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डायमेन्शन. ठीक आहे. आणि बघा वर्क डनचे आणि याचे डायमेन्शन जवळपास सेम आहेत, फक्त एक्स्ट्रा खाली काय आहे चार्ज, ते डायमेन्शन आपले बरोबर आहेत. हे झाले आपले इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे. आता याच्यानंतर तुम्ही ओम्स लॉमध्ये रेजिस्टन्सचे बी डायमेन्शन फाइंड करू शकतात. हे नेक्स्ट, हे 4 नंबर. आता 5 नंबर, फी इज इक्वल टू IR. करंटचे डायमेन्शन माहीत केले आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे किंवा पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन आपण माइंड केले. आता आपल्याला फक्त आरची डायमेन्शन फाइंड करायचे. सो बघा, R इज इक्वल टू असा फॉर्म्युला तयार होईल. हे I इकडे डिवाइडमध्ये जाणार. सो फी डिवायडेड बाय I. आणि मग इथे जर मी फॉर्म्युला बघितला तर मला रेजिस्टन्सचा डायमेन्शन असे भेटणार. सगळ्यात अगोदर इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डायमेन्शन ॲज इट इज ठेवा.
L2 as it is, M1 as it is, T to the power minus 3 as it is, I to the power minus 1 as it is. नेक्स्ट डिवायडेड बाय काय करंट, एकच करंट आहे म्हणून इथे लिहिणार मी I to the power 1. एक करंट म्हणजे काय, इथं करंटचा स्क्वेअर नाही, स्क्वेअर असला असतं तिथं मी खाली स्क्वेअर घेतलं असतं, इथं क्यूब असलं असतं तर मी इथं क्यूब घेतलं असतं. सो बघा मग हे I1 जे आहे वरी जाईल, प्लस हे वरी गेलं मायनस होईल. सो रेजिस्टन्सचे डायमेन्शन आपल्याला असे भेटतील L2 M1 T to the power minus 3, हे वरी गेलं मायनस 1, सो I to the power काय होईल मायनस 2. ह्या अशा पद्धतीनं हे झाले आपल्याकडे जो रेजिस्टन्स असतो ह्या रेजिस्टन्सचे डायमेन्शन. मग आता एकदम सोपं आहे. सगळ्यात अगोदर काय केलं आपण, करंटचे डायमेन्शन फाइंड केले, चार्जचे. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला होता फोर्स पर युनिट चार्ज. फोर्सचे डायमेन्शन कुठं फाइंड केलेले आहेत आपण मागच्या लेक्चरमध्ये, म्हणजे याच्या अगोदरचा जो हिडिओ आहे त्या हिडिओमध्ये तुम्हाला फोर्सचे डायमेन्शन भेटतील. नेक्स्ट आपण कशाचे डायमेन्शन फाइंड केले, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे, तर त्यामध्ये वर्क डनचे डायमेन्शन. तरी पण मी इथं काढून दाखवले, फोर्सचे डायमेन्शन मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत आणि वर्क डनचे पण. आणि मग इथं आपण जे डायमेन्शन फाइंड केलेत ते कशाचे आहेत, फक्त आपल्याकडे वर्क डनचे. ठीक आहे. सो मग आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला तयार केला, वर्क डन पर युनिट चार्ज. आणि मग इथं वर्क डनचे डायमेन्शन ठेवायचे, इथं चार्जचे. मग हे भेटले आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे. नेक्स्ट आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डायमेन्शन माहिती आहेत, त्यानंतर करंटचे माहिती आहेत, रेजिस्टन्सचे फाइंड करायचे आहेत. मग ओम्स लॉचा उपयोग करून हा फॉर्म्युला आपल्याला माहित होता, आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला तयार केला आणि याच्यावर फी डिवायडेड बाय आय हे आपल्याला असं आन्सर भेटलं. आणि हे झाले आपले रेजिस्टन्सचे डायमेन्शन. आता नेक्स्ट आपल्याकडे एक कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण यूज करून याचा आन्सर फाइंड करू. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घेऊ शकतात पॉज करून. ठीक आहे, चला हे मी मोडतो. आता बघा इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्सचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण यूज करणार आणि त्याचे डायमेन्शन जे आहेत तर ते डायमेन्शन आपण फाइंड करणार. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन फाइंड करायचे, ते डायमेन्शन आपण फाइंड करू. ठीक आहे. मग आता बघा माझ्याकडे हा जो फॉर्म्युला इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स ज्याला की आपण फॅरेडेमध्ये मेजर करतो, C = Q डिवायडेड बाय फी. ठीक आहे, हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. मग आता ह्याच फॉर्म्युलाला झूम करायचं. आपल्याला माहिती आहे व्ही मध्ये काय फॉर्म्युला आहे, वर्क डन पर युनिट चार्ज. हा फॉर्म्युला इथं सबस्टिट्यूट करायचा. आता इथं कॅपिटल क्यूज ठेवतो कारण की इथं आपण कॅपिटल क्यू यूज केलंय. सो मला सीचा फॉर्म्युला असा तयार होईल, इथं जे आहे या फॉर्म्युला तुम्ही क्यू इंटू क्यू स्क्वेअर झालं डिवायडेड बाय हा इथला सगळ्यात अगोदर फॉर्म्युला जसं तसं ठेवतो, क्यू डिवायडेड बाय फीची व्हॅल्यू W/Q. हा फॉर्म्युला ठेवला. छेदाचा छेद आहे मग हा वरी जाईल. सो आपल्याला आन्सर असं भेटन Q² डिवायडेड बाय W. हे आपल्याला असा आन्सर भेटन. आता फॉर्म्युला तयार झाला. आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण याचे जे डायमेन्शन आहेत आता इझिली फाइंड करू शकतो. बघा पहिल्याकडे फॉर्म्युला Q डिवायडेड बाय व्ही होता, व्हीचा फॉर्म्युला W/Q. ही किंमत इथं व्हीची जशाच तशी ठेवली. त्यानंतर नेक्स्ट हे W/Q जशाला तसं. आता हे जे आहे हे वरी जाईल. आता वरी कसं जाईल, A डिवायडेड बाय B डिवायडेड बाय C डिवायडेड बाय D असं एखादा समजा फ्रॅक्शनचा भागाकार असेल तर हा भागाकार आपण असं लिहितो A गुणिले D डिवायडेड बाय B गुणिले C. आता याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 असतं. सो हे आपल्याला अशा पद्धतीने याचा आन्सर भेटतं. ते बघा हा जो आहे हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतात. हा जो महत्त्वाचा हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. क्यू वरी गेलं आणि Q² झालं. ठीक आहे. सो बघा याची डायमेन्शन आपण फाइंड करू. आता बघा आपल्याकडे Q² ची डायमेन्शन आहेत. क्यूची डायमेन्शन माहिती आहेत, फक्त त्याचा वर्ग करायचा. सो C = Q ची डायमेन्शन ठेवतो मी I1 T1 याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय वर्क डनची डायमेन्शन माझ्याकडे आहेत L2 M1 T to the power -2 ह्या पद्धतीनं. आणि मग कॅपॅसिटन्सचे जर डायमेन्शन आपण लिहिले तर आपल्याला असे भेटणार I2² T2² ह्या पद्धतीनं. हे जसं तसं डिवायडेड बाय खाली काय येणार L² M1 T to the power -2. आता मग हे सगळ्यांना वरी न्यायचं, प्लसचे मायनस मायनसचे प्लस होतील. सो बघा C =
आता नेक्स्ट एल वर गेल्यावर काय होईल, एल टू द पॉवर -2. एम वर गेल्यावर काय होईल, प्लस ए म्हणून काय होईल मायनस. आता इथं बघा टी टू द पॉवर 2 मायनस ए म्हणून ते परत वरी गेल्यावर काय होईल प्लस होणार. एक तर साईड बदलल्यावर प्लस मायनस होत असतं, किंवा साईडमध्ये गुणाकार भागाकारामध्ये असतील तर भागाकाराचं गुणाकारामध्ये, गुणाकाराचं भागाकारामध्ये, आणि पॉवरमध्ये असतील तर पॉवर जर खालचं वरी वरचं खाली गेलं तर पॉवर चेंज होत असतो. सो -2 वर गेलं +2. सो 2 आणि 2 किती होणार 4. आणि इथलं जे I टू द पॉवर 2 आहे हे ॲज इट इज. तर हे झाले आपले इलेक्ट्रिक जे कॅपॅसिटन्स असतं. कॅपॅसिटन्स म्हणजे काय, चार्ज स्टोअर करण्याच्या क्षमतेला कॅपॅसिटन्स असं म्हणत असतात. किती कॅपॅसिटी आहे एखाद्या कंडेन्सरची किंवा कॅपॅसिटरची, तर ती कॅपॅसिटी आपण कॅपॅसिटन्समध्ये मेजर करत असतो. कॅपॅसिटर एक इलेक्ट्रिक डिव्हाइस झालं आणि कॅपॅसिटन्स एक फिजिकल क्वांटिटी झालं. तसं रजिस्टर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस झालं आणि रेजिस्टन्स एक फिजिकल क्वांटिटी झाली. करंट फिजिकल क्वांटिटी झाली. त्यानंतर ॲमीटर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस झालं. तर मग फिजिकल क्वांटिटीमधला आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधला तुम्हाला जो फरक आहे हा फरक तुम्हाला समजला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पार्ट 2 मध्ये वेगवेगळे डायमेन्शन आहेत तुम्ही फाइंड करू शकतात. तुम्ही ॲप्सिलॉनचे डायमेन्शन फाइंड करू शकतात. ॲप्सिलॉनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे, परमिटिव्हिटी. ठीक आहे. सो परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस असो किंवा व्हॅक्यूम, तिचे पण तुम्ही डायमेन्शन फाइंड करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो मी, तर तुम्ही त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून त्याला सॉल्व्ह करू शकतात. त्याचे डायमेन्शन कसे फाइंड करायचे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे 2 चार्ज स्पेसमध्ये ठेवले असतील त्यावेळेसचा फॉर्म्युला आहे 1/4πε0. ε0 म्हणजे काय असते, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, आणि याची व्हॅल्यू असते 8.85 × 10⁻12. परत जे 2 चार्ज असतील ते 2 चार्ज घ्यायचे Q1 Q2 /r². मग ह्या 2 चार्ज मधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स Q1 Q2. आता फोर्सची डायमेन्शन माहिती आहेत आपल्याला हेची डायमेन्शन काढायचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. r² ची डायमेन्शन माहिती आहेत, चार्ज स्क्वेअरची डायमेन्शन आहेत. Q1 Q2 म्हणजे काय झालं, चार्ज म्हणजे चार्ज इंटू चार्ज Q². ठीक आहे. तर Q² ची डायमेन्शन माहिती आहेत, r² ची माहिती आहेत, f² ची माहिती आहेत. ॲप्सिलॉन 0 इकडे जाऊ द्यायचं. ह्या 1/4π डायमेन्शन नसतात. सो ॲप्सिलॉनचे डायमेन्शन आपल्याला असे येतील, डायमेन्शन ऑफ ॲप्सिलॉन 0 इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ Q² डिवायडेड बाय, खाली लिहिणार मी डायमेन्शन ऑफ r² इंटू डायमेन्शन ऑफ फोर्स. मग आता Q² ची डायमेन्शन तुमच्याकडे आहेत, तुम्ही हे ट्राय करू शकता. तिथं Q² ची डायमेन्शन ठेवा, इथं r² ची डायमेन्शन ठेवा आणि इथं फोर्सची डायमेन्शन ठेवा आणि हे कॅल्क्युलेशन करा. म्हणजे तुम्हाला परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसचे जे काही डायमेन्शन आहेत ते डायमेन्शन तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे. ते अशा पद्धतीनं पूर्ण जे लेक्चर होतं आपले हे होतं आपल्या डायमेन्शनशी रिलेटेड. ठीक आहे. आता याच्या नेक्स्टचा जो पार्ट आहे तो थोडंसं ॲडव्हान्स लेवलचे डायमेन्शन आहेत ते आपण बघू. सो थँक्यू सो मच. आणि हे सगळे जे आहेत व्हिडिओ बेसिकपासून बघा, आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता.